हाय हॅलो नमस्कार आणि आत्ता सुद्धा ब्लॉग मध्ये स्वागत। तुम्हाला कळलं असेल की फोटो मागचे रहस्य, कुठले कुठले कसे कसे फोटो आम्ही काढले होते 10 वर्षातले ते तुम्हाला दाखवायचे। बऱ्याच जणांना बिग बॉस मध्ये वाटलं होतं की भाई इसका कुछ प्यार वगैरह सच्चा विच्चा नहीं है, रमा फेक स्टोरी है, तो उनको दिखाने का समय आ गया है कि भाई ये समय हमारा है। शाबाश बेटा। तो ज़्यादा समय वेस्ट ना करते हुए मैं आगे बढ़ता हूँ और मैं बताता हूँ सबको कि आता मी तुम्हाला आमचे 10 वर्षातले मधले जसे दिसतील तसे फोटो दाखवणार आहे। आणि व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, सगळ्यांकडे व्हॅलेंटाईन आहे, तुम्हाला हा पंच आवडलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये दाखवलेला आहे तुम्ही। पण आम्ही याच वीकमध्ये म्हटलं ठरवूया, याच उत्सवात हा सुद्धा ब्लॉग दाखवूया की 10 वर्षांचं फुललेलं प्रेम फुललेले, हा गाण्याचा अधिकार जरी तिला असला तरी ब्लॉग माझा आहे, चॅनल माझे, त्यामुळे मी गाऊ शकतो, मी काही करू शकतो, कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि माझे प्रेक्षक माझ्यावर इतकं प्रेम करतात, त्यांना हे कळले म्हणजे 10 वर्षातले फोटो कसे कसे आहेत। आणि व्हॅलेंटाईन वीक चालू असताना साधना काकतकर गावी जाणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे व्हॅलेंटाईन नसल्यामुळे आत्ता जेवढा काही आमच्याकडे व्हॅलेंटाईन आहे त्यात आम्ही सेम कपड्यांवर 3 ब्लॉग बनवले। त्यातला हा दुसरा ब्लॉग, तिसरा ब्लॉग तर माइंड ब्लोईंग आहे, ज्याच्यात सगळ्यांच्या अपेक्षा इच्छा पूर्ण होणार आहेत, काही काहींच्या तुटणार आहेत। यासाठी याच्या पुढचा ब्लॉग तर खतरनाक असणार आहे, पण त्याच्या आधी हा ब्लॉग बघा, कारण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तो जर ब्लॉग येणार असेल आणि पहिला जर तुम्हाला पाहायचा असेल, त्याच्यावर पहिली कमेंट जर करायची असेल तर हा ब्लॉग बघणं गरजेचं आहे। जमत नाही मोबाईलला हे कर म्हणजे ते असं आडवं झालं पाहिजे, आडवं झालं पाहिजे, ऑटो रोटेट माझ्या म्हणे अडाणी झालं। तर मित्रांनो आता फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवणार आहे। काही फोटोग्राफ सापडत नाहीये, मॅडमनी कुठे कुठे ठेवलेत मला माहित नाहीये। तर हा पहिला फोटो दिसतोय का कॅमेरामन? हा आमचा पहिला फोटो। पहिल्या फोटोने या फोटोतल्या काय आठवणी आहेत? हा फोटो माझ्या मते बांद्रातला आहे, शिवाजी पार्क ती वरळी सीफेस थोडासा दिसतो ना जिकडनं, शिवाजी पार्कच्याच बाजूला जिकडनं एक गल्ली जाते। कसले गोड होतो आम्ही दोघे, कमाल बारीक होतो। नाही तुम्ही आहे असं म्हटले सो पटकन असं गोड आहे, मी गोड आहे, मी आपण दोघं कमाल बारीक होतो आणि कमाल क्यूट सुद्धा होतो, मच्युअर नव्हता, आता चेहरे मच्युअर झाले। सो हा गोड फोटो आहे, गोड फोटो आमचा हा पहिलाच फोटो। माणसं सेल्फी काढतात, पण अशा ठिकाणी सेल्फी काढताना अक्षय केव्हापासून असा होता तुम्ही बघू शकता हा फोटो। सो हा असा फोटो सेल्फी काढतानाची साधना काकतकर आणि मी ओव्हर ऍक्टिंग करतानाचा अक्षय केळकर। हॉस्पिटलाइज्ड आहे अक्षय इकडे आणि हॉस्पिटलमध्ये हे काड्या सुचल्यात या। कमाल फोटो। सिव्हिअर इन्फेक्शन झालं होतं तुला, थ्रोट इन्फेक्शन आणि इंजेक्शन वगैरे इथे सगळं लावलेलं होतं, सलाईन लावले होते आणि माझी खूप फाटते। आणि तेव्हा साधना काकतकर आली होती माझी काळजी घ्यायला, मजा घेतली मी। शेवटी इतके खिदळलो होतो की नर्स ओरडली होती आम्हाला, अहो तुमचा घसा खराब आहे, आता बाहेर काढीन मी, नाहीतर मी अजून एक इंजेक्शन देईन असं बोलली होती ती। कसं आहे माझी स्मरणशक्ती खूप चांगली असल्या कारणाने मला फार कमी आठवणार आहे। साधना या ब्लॉग मध्ये सगळ्यात जास्त बोलेल, कारण तिला गोष्टी फार आठवतात। मला तेव्हाच आठवतात जेव्हा माझी खूप भांडणं होतात। तर हा पुढचा फोटो, तर हा फोटो साधनाच्या शाळेत तिचं, मी कॉलेजमध्ये असताना माझा अॅन्युअल डे, शाळेत म्हणजे ती आता शाळेत टीचर आहे म्हणून म्हटलं, नाही तर तुम्ही म्हणलं शाळेत असताना एवढी मोठी कशी, तर कॉलेजमध्ये असताना माझा अॅन्युअल डे, जिकडे मी अॅन्युअल डे मध्ये गायले होते, म्हणजे माझं गाणं होतं आणि तू बघायला आला होतास। नाईस। आणि तू दोन्ही वेळा आला होतास, सकाळी पण संध्याकाळी। माणूसच चांगला आहे, बघितलं किती प्रेम केलं या माणसाने। ते दोन्ही टाइमला आलो होतो, त्यामुळे माझी स्माइल ही अशी झाली होती का? एन्जॉय केलं होतंस तू? नाही मग हे असे स्माइल देत कसला वाईट हसतो हा माणूस, काय चूक आहे हा माणूस। माझी चांगली आहे, हा तुझी छान आहे, साधनाची स्माइल छान आहे आणि चंद्रकोर वगैरे एकदम टिपिकल, गाल असे लाल विल। बाय द वे साधना आत्ताही मेकअप नाही करत, तिला जबरदस्ती लायनर लावायचो मी, लिपस्टिकही नाहीये, तुम्ही जर नोटीस केली यात तर। आताही नाही, आता तर लायनर पण नाहीये। नाही तेव्हा तू स्टेजवर ड्रेस अप झाली होतीस म्हणून मी सांगितलं तुला अंग्रेजी। ओ माय गॉड, तुम्हाला मागच्या वेळेस कळलं असेल की इंग्रजाचं आणि माझं कनेक्शन किती छान होतं आणि कसा शोध लागतो, त्यामुळे अंग्रेजी इट्स व्हेरी इझी फॉर मी। आमचा कॅमेरामन जिकडनं हसतोय, तो म्हणतोय कुठे अडकलो मी। तर
आणि हा फोटो मला आठवतोय कुठला आहे, तू सांग बघू कुठला आहे हा फोटो. तुझं नाटक बघायला मी आले होते का? नाही, तिथे आयुष्यात तू बघणारच आहेस आणि बघितलेस. ऑडिशनला गेलो होतो मी एका ठिकाणी, तेव्हा तुम्ही म्हणतात की ऍक्टरला स्ट्रगल वगैरे वगैरे, तर खूप असतो. मी ऑडिशनच्या लाईनमध्ये उभं राहायचो, मग ते फिट नॉट फिट आजही चालतं, तेव्हाही अरे हा बरोबर. सो साधना माझ्या बरोबर ऑडिशनला आली होती. हो अशीच. आणि हा जो कुर्ता आहे तो त्यांनीच मला गिफ्ट केलेला आहे. तूच मला गिफ्ट केलेला कुर्ता आहे हा. ओ हा मीच गिफ्ट केलेला कुर्ता. ओ बर्थडेला पंजाबी आहे ना, बर्थडेला गिफ्ट केलेला हा कुर्ता पंजाबी आहे ना. जाऊ दे पुढे जाऊया. कुर्ता पंजाब किती फिल्मी आहे, बघवतच नाहीये मला आता हे. मी जेव्हा 4 मित्रांबरोबर एक रूम शेअर करायचो तेव्हा साधना काकटकर जो मगाशी फोटो पाहिला, सो आम्ही वर आलो आणि मी फोटो काढले होते. काय फोटो, कुठल्या अँगल, कारण सगळे जण आले होते माझं अॅन्युअल डे बघण्यासाठी. ज्या लोकांबरोबर हा रूम शेअर करून राहायचा ते सगळे ह्याचे फ्रेंड्स, जे नंतर अपॅरेंटली माझे फ्रेंड्स झाले. क्या बात आहे. हा गोड फोटो. दुःख दर्द पीडा स्वतःला बघून होतीये मला ह्याच्यात. का ग? किती बारीक, किती बारीक ना. हो कष्ट होतात रे खूप बारीक व्हायला. आता कडशील ना पण. तर फोटोकडे जाऊया आपण. आणि हा एक गोड फोटो, जेव्हा मी आणि ती एक शॉर्ट फिल्म करत होतो. साधना काकटकर फक्त फक्त सिंगर किंवा टीचर नाहीये, तिने ऍक्टिंग सुद्धा केलेली आहे तिच्या नाटकांमध्ये किंवा या शॉर्ट फिल्म मध्ये. सो असे आम्ही एक छोटीशी शॉर्ट फिल्म केली होती जी सांगणार की नाहीये, म्हणजे आता कदाचित तुझा मेकर बघत असेल हा ब्लॉग, पण तरी सुद्धा नका सांगू. सो ही गोड शॉर्ट फिल्म केली होती आम्ही. नाईस मेमरीज. काहीतरी वेगळं. छोट्या छोट्या मिशा, मोठे मोठे केस, आता छोटे छोटे केस आणि मोठ्या मोठ्या मिशा झाल्या आणि मोठे मोठे केस. साधना आपण दोघं मोठे मोठे झालो, मोठे झाले. हा पण ब्लॉग संपणार आहे. आणि हे आम्ही मोठे व्हायच्या मागचं कारण. आम्ही मोठे व्हायच्या मागचं कारण, आम्ही खूप एकमेकांना बदाम दिले होते तेव्हा हा बदाम शेक. आणि ही माझी बोकड दाढी. हा फोटो मला आठवतोय. ही साधना काकटकर आणि हा मी. फिल्म बघायला गेलो होतो आपण. आणि हा अक्षयचा पहिला आयफोन आहे. हा तुझा पहिला आयफोन आहे. हो का? फर्स्ट टाइम आयफोन जो घेतला होता तो आयफोन 5 होता आणि तो हा आहे. आपण गेलो होतो एक मराठी फिल्म, जी फिल्म माझ्या आता कॅमेरावर जो ऑपरेटर आहे मी आणि कान्हा बघायला गेलो होतो आम्ही थिएटर मध्ये. स्वप्नील पण होता का त्या दिवशी आपल्यासोबत? नाही, स्वप्नील नव्हता आपला. सो हिच्या कान्हा मागे मी आहे, हा कान्हा. सो आम्ही हा कान्हा. आणि हे आपण सगळे पिकनिकला गेलो असताना सगळेजण पिकनिकला लोहगडावर गेलो होतो आम्ही. लोहगडावर गेलो होतो. सो हा तेव्हाचा फोटो आहे, लोहगडावरचा फोटो. आणि मला वाटतं माझ्यासोबतची ती फर्स्ट अशी लॉंग ट्रिप होती, अशी फुल फ्लेज दिवसभर गेलो होतो लांब. पण ग्रुप सोबत, अजूनही आपण दोघंच असे लॉंग ड्राईव्हला नाही गेलो. आणि ऍक्च्युली ना आपल्याला असं वाटतं की दोघांचाच टाइम, पर्सनल टाइम वगैरे असं काही नसतं. जेवढे तुमचे फ्रेंड्स जास्त ना तेवढं तुम्हाला खूप मजा येते फिरायला. सो फ्रेंड सोबत फिरायला पाहिजे. करेक्ट. स्वतः फिरत जाते. सो मी माझ्या फ्रेंड्स बरोबर जाईन, तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर. तुझे सगळे फ्रेंड्स ऑलरेडी माझे झालेले आहेत. आणि आता तू फिरून तर दाखव कोणाबरोबर. पुढच्या फोटोकडे जाऊया. तर पुढचा फोटो आहे हॅपी बर्थडे अक्षयचा. आणि हा माझा बर्थडेचा फोटो आहे. आणि या फोटोमध्ये आम्ही कळव्याच्या घरात आहोत. आणि सगळे केक वगैरे लावले, सगळे होते, गड्या वगैरे होते, सगळेच होते. हा रेल्वे स्टेशनवरचा फोटो आहे. हा रेल्वे स्टेशनवरचा फोटो आहे. अक्षय ऑल द वे त्यावेळी कळव्यावरनं मला भेटायला यायचा. सो आम्ही कधी कधी बांद्रा किंवा दादरला भेटायचो. आणि मला ट्रेनचा प्रवास तेवढा यायचा नाही स्टार्टिंगला. खरं काय नाही तुम्हाला आली ना झोप. मला अशी अचानक 3 ब्लॉक केल्यामुळे झोप आली. अरे जाऊ दे, पुढचा फोटो. रेल्वे झाली ते रिक्षा कशी विसरणार. तर हा रिक्षातला फोटो आहे आपला. खूप टिपिकल गोष्टी केल्या त्या. अरे हा खूपच एम्बॅरेसिंग. आणि ही माझी पहिली गाडी इको.
येस, फर्स्ट कार. आणि त्याचं काढलं पण नाहीये बघ, फर्स्ट ड्राईव्ह अगदी नवीन नवीन प्लास्टिक वगैरे तुम्ही बघू Yes, शकता, yes. सीट वर प्लास्टिक वगैरे. फास्ट जाऊयात आपण. हेड मसाज येताना तेव्हापासून ह्याच्या मागे एक खूप अमेझिंग किस्सा आहे. ठीक आहे, आम्ही पुन्हा एकदा आमचा सगळा ग्रुप आम्ही गेलो होतो फिरायला, कर्नाळ्याला गेलो होतो. आणि एक मुलगी ऐक ना, मस्त आहे. सो एक मुलगी जी आमच्या ग्रुपमध्ये नवीन नवीन इंट्रोड्यूस झाली होती. बेसिकली आम्ही तिचे क्लायंट होतो आणि आमच्या बरोबर आमचा एक असा मित्र होता ज्या मित्राला तिच्यावर क्रश होता आणि ती जाम त्याला आवडायची. सो मी नाव कोणाचं घेणार नाहीये. सो ऑल द वे ही पिकनिक प्लॅन झाली होती सो दॅट आमचा मित्र तिच्याकडे त्याच्या फिलिंग्स कन्फेस करेल यासाठी. आणि ती खूप अनप्रेडिक्टेबल होती आमच्यासाठी, कारण ती नवीन होती, आम्हाला तिचं काही माहित नव्हतं. सो एक पॉईंट असा आला होता, कर्नाळ्याचं पूर्ण आपण चढून पूर्णपणे वरती गेलो होतो आणि नंतर तिचा जेव्हा खूप हिंट्स देऊन पण आम्हाला अंदाजच लागे ना, तेव्हा आम्ही सेफ गेम केला. आम्ही त्या दोघांना पुढे पाठवलं. आम्ही म्हटलं जा तुम्ही उतरा, आम्हाला जरा आता पाय दुखतायत वगैरे. आणि आम्ही थांबलो होतो सुप्रीत, 4 जण वरतीच थांबलो होतो, त्या दोघांना सोडून दिलं होतं. आठवतंय? त्याच्या पुढचे तर किस्से अमेजिंग आहेत. पण असं जाओ दे, किससे किससे बताया ऐसा हो गया, वरना वो मेरा दोस्त दोस्त कहने लायक नहीं रहेगा, मुझे दोस्त कहने लायक नहीं रहेगा. नहीं ऐसा कुछ नहीं, ऐसा तो होना चाहिए ना. नहीं तो बोले अक्षा फालतूगिरी माझ्या बाबतीत झाली. आणि हा फोटो मी साधनाचं पेंटिंग केलं होतं आणि साधनाला गिफ्ट दिलं होतं. हा लॉकडाऊन मधला आहे, जेव्हा आपण अक्षय ठाण्यात होता तेव्हा त्याच्या घरी. आणि तर जाऊ दे, हे आमच्या दिवाळीचा फोटो, हा आमच्या दिवाळीचा फोटो. छान पांढरे पांढरे कपडे घालून आपण हो, भेटलो आणि ही माझ्या आईची साडी आहे, हो. त्याचा मी ड्रेस शिवलाय. नाईस, दोघे गोड. आणि हा शेवटचा फोटो. ब्लॉग फारच मोठा झाला असेल असं वाटतंय मला. मलाही वाटतंय. सो हा शेवटचा फोटो. आणि आता आयुष्यात हे सहन करायचं ये आता. बात, हा माझा फेवरेट फोटो आहे, कारण त्याच्यामध्ये मी असं केलंय, असं असं. अरे अरे हो, कान हातात येईल. सो हा शेवटचा फोटो. आणि या ब्लॉगला जर रिस्पॉन्स आला तर अजून आम्ही असे फोटो शोधून काढू आणि तुम्हाला दाखवू की अजून कसे कसे फोटो कुठल्या. सो बऱ्याच आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या अल्बम काढल्यासारख्या. तर आमचे 10 वर्षातले हे काही मोजके फोटो तुमच्याबरोबर शेअर केले. अजून भरपूर फोटो आहेत, ते कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये सोडून द्या, म्हणजे आमच्याही आठवणी त्या यूट्यूबवर राहतील आणि आमच्या आठवणी तुमच्यासोबत शेअर होतील. आणि हा शेअर असाच शेअर राहणार आहे. आणि तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि व्हॅलेंटाईन तुम्ही चांगला वीक साजरा केलाच असेल. आणि आता दिलेल्या व्हॅलेंटाईनबद्दल धन्यवाद. आणि असंच प्रेम करत राहा आमच्यावर. आणि पुढचा ब्लॉग जसं मी म्हटलं तसं सगळी जण एका क्षणाची आतुरतेने वाट बघतायत. बोबडी वळवणारा तो क्षण. बोबडी वळवणारा तो क्षण. हा क्षण आयुष्यात नेहमी येऊ शकत नाही, तो एकदाच येतो असा तो. केवढं वळलंय वाक्य. सो असा पुढचा ब्लॉग येणार आहे. त्यासाठी आत्ता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फायनली बेल आयकन. करेक्ट, हिट द बेल. हिट द बेल आयकन. माझ्या आणि इंग्रजांचं नातं अतूट नातं. टाइम दिला होता याला. अरे कायम की खोटी करते हम लोग, ज्यादा उनके पास जाने का नहीं रे. वो बुलाते हैं मगर जाने का नहीं. तर अभी मत जाओ, ऐसे ब्लॉग देखते रहो, प्यार करते रहो, कारण आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच.